नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. 9 एप्रिल रविवारपासून आपल्या अत्यंत पुण्यवान अशा सप्ताहाला म्हणजे श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात झालेली आहे. जे कोणी ताई, दादा किंवा कुमारिका या पारायणाला बसले आहेत त्या सर्वांना माझ्याकडून मनापासून खूप खूप शुभेच्छा. तुमचे 7 दिवसाचं पारायण 15 एप्रिलपर्यंत श्री स्वामी महाराज पुण्यतिथीनिमित्त निर्विघ्नपणे पार पडू देत ही दत्त महाराजांच्या स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. बघा, तुम्हाला सांगते, मन लावून पारायण करा, श्रद्धेने करा. प्रत्येक कथा त्या कथेचा सार आपल्याला जीवनात खूप मोठी शिकवण देतो. वाचायचं म्हणून वाचू नका, तर एकाग्रतेने पारायण हे पूर्ण करावे. तर आजच्या व्हिडिओमध्ये गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन कसे करावे, उद्यापनासाठी नैवेद्य किती करावे, जेवणासाठी जोडपे नाही भेटले तर काय करावे, कळशातल्या नारळाचं काय करावं, तसेच कळशाचं पाणी, सुपारी, फळे याचं काय करायचं, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. 15 तारखेला श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे, पण त्या दिवशी आपण फक्त वाचन समाप्ती करणार आहोत. उद्यापन आपण 16 एप्रिलला करणार आहोत आणि 16 एप्रिलला तुम्ही घरात नैवेद्य, महाआरती केली, जोडप्यांना जेवू घातलं किंवा केंद्रात अन्नदान, दक्षिणा दान करून आला तरी सुद्धा चालेल. आपण लगेच पोथी आणि पूजा मांडणी मात्र उचलायची नाही. बघा, 16 तारखेला दिवसभर पोथी आणि पूजा मांडणी घरात तशीच ठेवा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 तारखेला उचला. जर तुम्हाला 17 तारखेला बाहेर कुठे जायचं असेल तर तुम्ही 16 तारखेला संध्याकाळी पूजा मांडणी ही उचलू शकता किंवा दिवसभर तरी घरामध्ये पूजा मांडणी ठेवा. गुरुचरित्र पारायणाच्या उद्यापना दिवशी 10:30च्या अगोदरच आरती करून नैवेद्य दाखवा आणि ही गोष्ट तुम्ही आवर्जून पाळायची आहे. किमान 12च्या आत तरी उद्यापन हे करावे. आता जाणून घेऊया गुरुचरित्र पारायण उद्यापन कसे करावे. गुरुचरित्र पारायणाच्या 8व्या दिवशी म्हणजे उद्यापनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत. त्यानंतर काय करायचं की जे आपले देवघरात देव आहेत त्यांना स्नान वगैरे घालून हळदी कुंकू वगैरे सगळं अर्पण करायचं आणि त्यानंतर पारायणाची पूजा मांडणी असेल तर प्रथम दिवा प्रज्वलित करा घरात आणि पूजास्थळी सुगंधी धूप लावावा आणि फुले व्हावीत. पूजा साहित्याची पूजा अशा पद्धतीने करावी. आता दत्त महाराजांना, स्वामी महाराजांना नाक घासून त्रिवार मुजरा करावा, हात जोडून कान पकडून त्यांची क्षमायाचना करावी. बघा, दत्त महाराज, स्वामी महाराज, तुम्हीच माझ्याकडून हे 7 दिवसाचं पारायण अगदी निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतलं, यासाठी तुमची खूप खूप आभारी आहे किंवा खूप खूप धन्यवाद. आणि पारायण करताना, नैवेद्य दाखवताना किंवा बोलताना, वागताना काही चूक झाली असेल तर मनापासून क्षमा करा आणि यापुढे अशा मोठ्या सेवा माझ्याकडून करून घ्या अशी आपल्याला क्षमायाचना प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर प्रथम आपला ग्रंथ 3दा उचलायचा. बघा, 3 वेळा दत्त महाराजांचा जय जयकार करायचा. पोथी आपल्याला कपाळाला लावायची आणि पाया पडायचं. आता श्री गुरुचरित्र पोथी उचलण्याची योग्य पद्धत पाहूया. बघा, पोथी उचलण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. केंद्रामध्ये सुद्धा याच पद्धतीने पोथी ही उचलली जाते. पोथीवरचं वस्त्र उघडा, पोथी हलक्या हाताने उचला. पोथी उचलून छातीजवळ धरल्यावर, थोडं वरती झाल्यावर आणि तिसऱ्या वेळेस डोक्यावर ठेवल्यावर आपल्याला जय जयकार करायचा आहे आणि मग ती पोथी खाली ठेवायची आहे. बघा, जय जयकार हा 3 वेळा करावा. आपले दोन्ही हात त्या ग्रंथाला लावायचे. ग्रंथ जागेवरून आपल्या छातीपर्यंत येईल अशा पद्धतीने वर उचलायचं आणि उचलत असताना काय म्हणायचं, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त असे 3 वेळा म्हणायचं आणि परत तो ग्रंथ खाली टेकवायचा. परत ग्रंथ उचलत बोलायचं, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त आणि परत तिसऱ्या वेळेस ग्रंथ उचलायचा आणि सेम याच पद्धतीने म्हणायचं आणि ग्रंथ आपल्या डोक्यावर ठेवायचा. तुम्हाला डोक्यावर ठेवायचा नसेल तर फक्त तिसऱ्या वेळेस आपला ग्रंथ उचलायचा आणि खाली जागेवर ठेवायचा आणि अशा पद्धतीने ग्रंथ हा हलवायचा आहे. डोक्यावर पोथी ठेवल्याने तिची ऊर्जा आपल्या शरीरात सामावते. 3 वेळा जय जयकार झाल्यावरती ती पोथी परत त्या स्वच्छ वस्त्रावर ज्यावर पारायण वाचलं होतं तेथे ठेवा आणि त्या कपड्यावरती नंतर गुंडाळून ठेवायची. आता ग्रंथ हलवल्यानंतर हे 3 नैवेद्य जे आहेत ते नैवेद्य आपल्याला दाखवून घ्यायचे आणि त्यानंतर आरती म्हणायची आणि राहिलेले 2 नैवेद्य आपण गाईला, कुत्र्याला द्यावे. पुरणाचा नैवेद्य तयार करावा आणि दत्त महाराजांना आवडणाऱ्या घेवड्याच्या शेंगेची भाजी या नैवेद्यामध्ये आवर्जून करावी. मात्र कांदा आणि लसूण या नैवेद्यामध्ये अजिबात वापरू नये. तसेच तुमचे साधे जेवण सुद्धा तुम्ही बनवू शकता. एकूण 5 नैवेद्य तयार करा. महाराजांना आवडणाऱ्या घेवड्याच्या शेंगेची भाजी नैवेद्यामध्ये मात्र तुम्ही आवर्जून करावी.
एकूण 5 नैवेद्य तयार करावे आणि ते कोणासाठी तर पहिला दत्त महाराजांसाठी, दुसरा स्वामी समर्थ महाराजांसाठी, तिसरा आपल्या कुलदेवतेसाठी, चौथा आपल्या गुरुचरित्राच्या पोथीसाठी आणि पाचवा आहे तो आपल्या गायीसाठी आणि कुत्र्यांसाठी तुम्ही नैवेद्य करू शकता. पूजा पूर्ण झाल्यावरती गायीचा नैवेद्य आपण गायीला खाऊ घालावा. उरलेले नैवेद्य घरातील सदस्यांमध्ये वाटून घ्यावे आणि आरती करावी. शक्य असल्यास एका जोडप्याला जेवू घालावे. दारावर आलेल्या भिक्षुकाला रिकाम्या हाती पाठवू नका आणि नैवेद्य दाखवून झाल्यावरती आरती करावी. बघा, सुरुवातीला गणपती बाप्पांची आरती करावी, त्यानंतर दत्त महाराजांची आरती म्हणायची, त्यानंतर स्वामींची आरती म्हणायची आणि त्यानंतर आपली कुलदेवी आणि कुलदैवत यांची आरती म्हणायची आणि या पद्धतीने 5 आरत्या करा आणि याच पद्धतीने सगळं आपलं आता हे उद्यापन झालं. आता प्रश्न येतो तो म्हणजे की जेवायला जोडपं बोलवायचं किंवा एखाद्या ब्राह्मणाला शिधा दक्षिणा दान द्या किंवा त्याला जेवायला घाला किंवा हेही शक्य नसेल तर जो आपण नैवेद्य दाखवतोय तर त्याच वेळेला काय करायचं, शिधा काढून एका ताटामध्ये ठेवा आणि त्या शिद्याची सुद्धा पूजा करा. आणि हा जो शिधा आहे ज्या दिवशी उद्यापन केलं अगदी त्याच दिवशी जर शक्य झालं तर आजूबाजूला जिथे कुठे तुमच्या दत्त मंदिर असेल किंवा कोणतेही मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये हा शिधा द्या आणि त्यासोबत जी काही दक्षिणा असेल 510, 101, 201, 501, 51 जी काही दक्षिणा असेल ती त्यासोबत दक्षिणा ठेवून त्या मंदिरामध्ये तो शिधा ठेवून यावा, म्हणजे अर्पण करून यावा. शिधा हा 4 जण व्यवस्थित जीवू शकतील एवढा शिधा काढून तो एखाद्या मंदिरामध्ये किंवा तुम्ही एखाद्या गरीबाला तो दान करू शकता. आणि त्याच्यामुळे असं अडून बसायचं नाही, मला जर उद्यापनाला जोडपं नाही मिळालं तर मी काय करू वगैरे. आता जो गाईचा कुत्र्याचा नैवेद्य आहे तो गाईला कुत्र्याला खाऊ घालायचा. मात्र गाई कुत्रे नसतील तर आजूबाजूला एखादं मोठं झाड असेल, मोकळी जागा असेल तिथे ठेवा. गाय आणि कुत्र्याच्या नावाने ठेवायचा. बाकी कोणत्याही जनावरांनी तो खाल्ला तरी हरकत नाही. शेवटी ते कोणाच्या तरी जनावराच्या मुखात जात आहे. आता उद्यापनानंतर पूजा साहित्य जसं आहे तसंच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण पूजेवरती पुन्हा गंध, अक्षता आणि फुले व्हायची आणि नंतर पूजा हलवायची आहे. बघा, पूजा साहित्याचं विसर्जन कसं करायचं आणि त्याचं काय करायचं तर बघा आपण या प्रत्येक वस्तूची माहिती जाणून घेऊया. नंबर 1, कळशातील नारळ. आता कळशातील नारळ या नारळाने गुरुचरित्र वाचनाची ऊर्जा पूर्ण शोषून घेतलेली आहे आणि हा साधा सुद्धा नारळ नाही, त्यामुळे तो नारळ फोडून किंवा विसर्जित न करता एका स्वच्छ लाल वस्त्रात पूर्णपणे गुंडाळा आणि त्याला गाठ मारा आणि हा नारळ घराच्या प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूने वरच्या बाजूस टांगा. गुरुचरित्र पारण्याची ऊर्जा सदैव घरात राहील आणि कोणतीही वाईट शक्ती किंवा निगेटिव्ह एनर्जी घरात घुसणार नाही, म्हणजेच प्रवेश करणार नाही. पण तुम्ही जर भाड्याच्या घरात राहत असाल, जास्त दिवस राहणार असाल तर तुम्ही बांधू शकता, पण थोड्या दिवसासाठी राहणार असाल तर तुम्ही तो नारळ फोडून प्रसाद म्हणून देखील खाऊ शकता. नंबर 2, कळशातील पाणी. आता या पाण्यात खूप ऊर्जा सामावलेली आहे. हे पाणी घरातला टॉयलेट, बाथरूम सोडून प्रत्येक कोपऱ्यात फुलाने किंवा पाण्याने हे पाणी घरामध्ये शिंपडावे. स्वतःच्या, मुलांच्या आणि घरातील सर्व व्यक्तींच्या अंगावर शिंपडा, उंबऱ्यावर आणि प्रवेशद्वारावरही शिंपडा. उरलेलं पाणी तुम्ही तुळशीचं झाड सोडून इतर सर्व झाडांना थोडं थोडं टाकून द्या. नंबर 3, दत्त महाराजांचा, स्वामींचा फोटो किंवा मूर्ती. बघा, मूर्ती किंवा फोटो उचलून त्यांच्या जागेवर जिथे तुम्ही रोज ठेवता तिथे ठेवून द्यायची आहे. नंबर 4, फळे जी आहेत ती फळे 7 दिवस ठेवली होती तर ती घरातल्या सर्व व्यक्तींनी प्रसाद म्हणून खायची आहे आणि बाहेरच्या व्यक्तींना मात्र हा प्रसाद देऊ नये. नंबर 5, दत्त प्रतीक म्हणून ठेवलेली जी सुपारी आहे विड्याच्या पानावर, तर ती सुपारी तामनात घेऊन थोडासा दत्तांचा मंत्र म्हणून त्यावरती अभिषेक करा आणि ती सुपारी तुम्ही विसर्जित करू शकता किंवा तुम्ही ती सुपारी दत्तांचं प्रतीक म्हणून जपून देखील ठेवू शकता. ती सुपारी एका डबीत ठेवा. तिला आपले हात, विशेषतः विटाळ किंवा सुतकातील हात लागणार नाहीत याची देखील काळजी आपल्याला घ्यायची आहे. नंबर 6, अखंड दिवा वातीचं काय करायचं. बघा, दिवेची वात जी पारायण करताना ऊर्जा शोषून घेते आणि ती वात कचऱ्यात न टाकता पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यावी किंवा बघा, जर मातीची पंती असेल तर त्या पंतीत वात व तुम्ही थोडंसं तेल टाकून ती वात पेटवावी व तिचा जो भस्म तयार होईल तो भस्म आपण सर्वांनी कपाळी लावून राहिला जो भस्म आहे त्यामध्ये पाणी टाकून ते पाणी एखाद्या झाडाच्या बुडाशी टाकून देऊ शकता. नंबर 7, अगरबत्ती, धूप याची रक्षा म्हणजे विभूती ही गुरुचरित्र ग्रंथाच्या वाचनाची रक्षा आहे, त्यामुळे त्यामध्ये प्रचंड ऊर्जा आहे. ही रक्षा फेकून न देता एका डबीमध्ये किंवा कागदाच्या पुढी जपून ठेवावी. ही विभूती रोज घरातल्या प्रत्येकाने कपाळी लावणे. घरामध्ये नकारात्मकता वाटत असेल तेव्हा देखील कपाळी लावावी. आजारी असताना किंवा नकारात्मक विचारांनी त्रास होत असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी टाकून आंघोळ करावी. प्रवासात किंवा महत्त्वाच्या कामासाठी जाताना कपाळी लावून जावी. नंबर 8, पारायण संपल्यानंतर पोथी कोठे ठेवाल. बघा, पारायण संपल्यावरती पोथी ही उघडी ठेवायची नाही.
गुरुचरित्र ग्रंथ हा नेहमी झाकून ठेवावा. स्वच्छ ब्लाऊज पीस किंवा कापड घेऊन पोथी झाका किंवा त्यामध्ये गुंडाळा. देवघरात जिथे तुमचा हात जास्त लागणार नाही आणि छेडछाड होत नाही, स्वामींच्या मोठ्या फोटोंजवळ त्यांच्या चरणापाशी झाकून ठेवावी. अडगळीत ठेवू नका. धूळ साचेल अशा ठिकाणी देखील पोथी ठेवू नका. पोथीला धूळ, कीड किंवा ओलसरपणा लागणार नाही याची नक्कीच काळजी घ्यावी. फक्त पारायण करायचं असेल तेव्हाच ती बाहेर काढा आणि तिचा वापर करा किंवा ती हाताळा. नंबर 9. सुपारी, हळकुंड, बदाम, विड्याची पाने ही तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा दत्त महाराजांचा मंत्र किंवा विष्णू सहस्रनाम हा मंत्र आवश्यक जपावा. तर मंडळी, स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने दत्त महाराजांची आणि स्वामींची सेवा ही खरंच खूप महत्त्वाची आहे. आतापासून तुम्हाला अनुभूती मिळायला देखील सुरुवात होईल. दत्त महाराज तुमची एकही सेवा ठेवून घेत नाही, तर तुम्हाला दुपटीने तिपटीने फळप्राप्तीही करून देतात. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल अशी आशा आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.